हिंदू संमेलन आणि त्या ईश्वराची जर प्राप्ती करायची असेल आणि एकमेकांमध्ये दुई राहील अशी रचना म्हणजे माणूस म्हणून माणसाशी माणसासारखं वागणं. नमस्कार मित्रांनो, बोक्षगत आर्ट पेंटिंग यूट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत. मी महेंद्र पाटील घेऊन आलोय ते म्हणजे मित्रांनो व्हिडिओ हिंदू संमेलन. जाती जाती विसरून जाऊ, हिंदू सारे एक होऊ. राष्ट्रीय स्वयंसंघाला आज 100 वर्ष पूर्ण झाल्यानिमित्ताने देशभर हिंदू संमेलन आयोजित केलं आहे. श्री संप्रदाय संत संघ सभागृह चिंचोटी येथे आपल्याला होणार आहे, तो आपल्याला या व्हिडिओमध्ये पाहायला मिळणार आहे. चला तर मग मित्रांनो व्हिडिओला सुरुवात करूया आणि पाहूया. त्यासाठी आपल्याला हा मनुष्य देह दिलेला आहे आणि त्या ईश्वराची जर प्राप्ती करायची असेल तर आपल्याला संतांच्या सोबत राहणं गरजेचं आहे. कारण संतांनी आपण आता इतर आपले सर्व जे विभिन्न जातीचे लोक आहोत, आपल्याला काही संस्कृत एवढं वाचता येत नाही. कारण आपले जे वेद आहेत, पुराण आहेत, ती संस्कृतमध्ये असल्यामुळे संतांनी आपल्यावर उपकार केले आणि सर्व प्राकृत मराठी भाषेमध्ये तर हिंदी भाषेमध्ये सुद्धा तिकडे संत आहेत, इतरही भाषांमध्ये संत आहेत. पण आपल्या विशेष करून मराठी भाषेमध्ये ज्या संतांनी ही जी काय आपल्याला जर तो परमेश्वर जर गोचर करून घ्यायचा असेल, सर्वात्मक परमेश्वर भावया गोचरू, श्रुतीचा निरंतर अभ्यास करणे. श्रुतीचा निरंतर अभ्यास करायला पाहिजे म्हणजे काय, तर संत साहित्याचा सतत अभ्यास करायला पाहिजे. पण आता आपल्याला अभ्यास करायला वेळ नाही, परंतु ज्या महात्म्याने अभ्यास केला आहे त्यांचा आपण आश्रय घ्यायला पाहिजे किंवा त्यांच्या सानिध्यात राहून ते जो मुक्तीचा मार्ग सांगतील तो आपण घ्यायला पाहिजे. हे आपल्या हिंदू धर्माचं खास वैशिष्ट्य आहे. आणि आपल्या हिंदू धर्मामध्ये फक्त म्हणजे वेद किंवा गीता एवढं आपण मर्यादित नाही ठेवलं, तर जे पण संत आपल्या हिंदू धर्मामध्ये होत गेले ते आपल्या हिंदू धर्माचं साहित्य धर्मग्रंथ होत गेले. तसं इतर धर्मांमध्ये काय होतं, ख्रिश्चन किंवा इस्लामचा जर आपण विचार केला तर तिथे त्यांचं पुराण किंवा पैगंबर हेच म्हणजे पैगंबर हेच संत, दुसरे कोणीच संत नाही त्यांच्या मते. किंवा ख्रिश्चनमध्ये तो येशू किंवा भगवान असं त्यांचे गॉड म्हटलेलं आहे, ते इतर त्यांच्यामध्ये जे संप्रदायामध्ये जे संत होत गेले ते त्यांच्यामध्ये त्यांनी स्वीकार केला आहे. पण आपल्या हिंदू धर्मामध्ये तसं नाही. आपल्या हिंदू धर्मामध्ये जेवढे संत होत गेले पुढे त्यांचाही आपण स्वीकार करत गेलो आणि त्यामुळे ते सुलभ होत गेलं. आपण बघतो की काही वर्षांतर भाषा बदलत जाते. आता आपल्याला जर संस्कृत भाषा येत नाही, परंतु आपल्या मराठीमध्ये सोपी केली, पायवाट आपल्यासाठी सोपी करून ठेवलेली आहे. म्हणून आपल्याला या संतांच्या सोबत राहायचं आहे. आणि काही ठिकाणी कसं झालं की वेगवेगळे संप्रदाय निर्माण झाले, परंतु हे जरी वेगवेगळे संप्रदाय असले तरी सर्व संप्रदायांमध्ये जेव्हा संतांचा दाखला दिला जातो तेव्हा एकतर ज्ञानेश्वरीची ओवी असते किंवा समर्थ दासबोधाचा दाखला असतो किंवा तुकारामाच्या अभंगाचा एखादा दाखला असतो किंवा कबीरांचा दाखला असतो. म्हणजे आपल्या संतांचे दाखले दिले जातात. म्हणून हे संत जे आहेत हे सर्व एकच सांगतायत, एकच आपल्याला ईश्वर प्राप्त करून घ्यायचा आहे. तर आता आपण इथे स्वागत समारंभाचा कार्यक्रम इथे करणार आहोत. तरी मी हिंदू जात बांधव वेगवेगळ्या जातीपाती विसरून सांप्रदायिकतेचा अभिमान सोडून धर्मासाठी एकत्र यायचं आहे, हिंदू धर्मासाठी एकत्र यायचं आहे. तरी आपल्या कार्यक्रमासाठी आपले पाहुण्यांना थोडासा उशीर झाला, पण त्यांचं स्वागत करायचं राहून गेलो. तरी आपण त्यांचं स्वागत करूया. हरिभक्त परायण चैतन्य आनंद महाराज खंडावे यांचं स्वागत हिंदू संमेलनाचे अध्यक्ष हरिभक्त परायण रामदास महाराज पाटील हे करतील. हरिभक्त परायण चैतन्य आनंद महाराज हे वारकरी संप्रदायाचे कीर्तनकार आहेत आणि कीर्तन करत असताना ते विशेष करून जाती जाती विसरून जाऊ, हिंदू सारे एक होऊ याच्यावर जास्त त्यांचा भर असतो. खूप खूप आभार. भारत माता की जय, भारत माता की जय, भारत माता की जय.
छान. आज मी ऐकण्यासाठी कळवणी आलेलो आहे आणि आपण सगळेजण देखील उशीर झाल्यामुळे सगळेजण आतुर आहोत महाराजांचं ऐकायला. आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष हरिभक्त पारायण रामदास बुवा पाटील, आजच्या कार्यक्रमाचे प्रमुख वक्ते चैतन्य महाराज खंडारेजी, आजच्या कार्यक्रमाचे आधुनिकचे वक्ते आहेत की ज्या पंचपरिवर्तन मांडणारे सानिकाताई घरत आणि अन्य मान्यवर यांना नम्र अभिवादन करतो. आपल्या सगळ्या चिंचोटीकर आणि परिसरातल्या सगळ्या ग्रामस्थांना एकदा अभिवादन करतो आणि मला जो विषय आज सांगितलाय तो एक 10 मिनिटात मी मांडण्याचा प्रयत्न करतो, कारण मी आज देखील आज ऐकणार आहे बुवांचं. मी येताना त्यांना सांगितलं की मी आज श्रवण भक्ती करायला आलेलो आहे तुमच्यासाठी, पण संघाने सांगितलं संघाचा शताब्दीचा विषय मांडा, त्यामुळे मी आपल्या समोर उपस्थित आहे. प्रत्यक्ष ज्या राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे इथे खूप छान घट्ट स्थान आहे असं चिंचोटी गाव आहे. मग 100 वर्षापूर्वी संघाची स्थापना कशी झाली आणि त्याचं काय नेमकं औचित्य होतं हे आता मी फक्त मांडणार आहे आपल्याला. नेमकं 100 वर्षापूर्वी जेव्हा संघाची स्थापना झाली तेव्हा परिस्थिती काय होती, तर प्रत्यक्ष भांबावलेला असा सगळा हिंदू समाज होता की जो बहुसंख्येने होता, प्रचंड ताकदवर होता, सक्षम होता, शास्त्र जाणणार होता, शस्त्र जाणणार होता, पण गोंधळलेली स्थिती होती. म्हणजे 750 वर्षाच्या मुघलांच्या गुलामगिरीने जे साध्य झालेलं होतं ते एक 50-60 वर्षाच्या इंग्रजांच्या राजवटीने आपल्याला साध्य त्यांनी करून घेतलं होतं. एकमेकांच्या जातीपातींमध्ये फूट पाडण्याची त्यांनी योग्य रचना केली होती. जाती व्यवस्था अधिक भक्कम होईल, बळकट होईल आणि एकमेकांमध्ये धुई राहील अशी रचना या सगळ्या इंग्रजांनी अत्यंत शांत चित्ताने त्यांनी केली होती. कुठल्याही तलवारीचा वार कुठल्याही न करता केलेली होती. परिस्थिती काय होती, तर मुघलांच्या कालखंडामध्ये एक म्हण होती, गझनीला ती प्रसिद्ध होती, दुख्तर हिंदुस्तान दिनावे 2 दिनार. म्हणजे आमच्या हिंदुस्थानच्या लेखी 2 दिनार, अवघ्या 2 दिनाराला विकल्या जायच्या. लाखो भगिनी या एकूण या सगळ्या अफगाणिस्तानच्या पुढच्या सगळ्या ठिकाणी नेल्या जायच्या आणि त्यांचा लिलाव कितीला व्हायचा, तर अवघ्या 2 दिनारात व्हायच्या. त्यामुळे इतक्या बिकट अवस्थेत त्यावेळची हिंदूंची परिस्थिती होती. मग दुसरी परिस्थिती कशी होती, गमतीनं असं म्हणायचंय की 4 हिंदू एकत्र कधी येतात, तर 5वा जेव्हा खांद्यावर असतो तेव्हा एकत्र येतात, तोपर्यंत हिंदू काही एकत्र येत नाही. मग एक वेळ तिसरी म्हण अशी होती की मला काही म्हणा, गाढव म्हणा चालेल पण हिंदू म्हणू नका. इतकी बिकट अवस्था या हिंदू समाजाच्या मनाची त्यावेळेला झालेली होती. आणि म्हणून मग अत्यंत विचार करणारे असे लहानपणापासून ते डॉक्टर हेडगेवार होते. प्रत्यक्ष त्यावेळेला डॉक्टर वैद्यकीय शिक्षण झालेलं नव्हतं, ते त्या ठिकाणी येऊ आणि मग संघरचनेच्या विचाराकडे येऊ. प्रत्यक्ष 1914 ते 1918 असे 4 वर्ष ते वैद्यकीय शिक्षण घ्यायला कलकत्त्याला होते. 18 साली वैद्यकीय शिक्षण त्यांनी पूर्ण केलं आणि वैद्यकीय शिक्षण कलकत्त्यात घेत असताना तुम्हाला आम्हाला सगळ्यांना माहिती की महाराष्ट्रानंतर किंवा महाराष्ट्र इतकंच क्रांतिकारकांची परंपरा कलकत्त्याला होती. प्रचंड मोठ्या संख्येनं क्रांतिकारकांचं उगमस्थान हे कलकत्ता होतं आणि त्यामुळे स्वाभाविकरित्या या सगळ्या क्रांतिकार्यात डॉक्टरांनी सहभाग घेतला. आणि नुसतं सहभाग घेतला नाही तर या क्रांतिकारकांची एक कोर कमिटी असते, अत्यंत महत्त्वाची टीम असते. या टीमला अनुशीलन समिती म्हणतात. त्या अनुशीलन समितीमध्ये देखील त्यांच्या प्रभावाने ते कामात उतरले, त्या अनुशीलन समितीचे सदस्य झाले. त्यामुळे इतक्या मोठ्या प्रमाणावरती वैद्यकीय शिक्षण घेत असताना डॉक्टर आणि अनुशीलन समितीचं देखील सदस्यत्व मिळवलं आणि त्यामुळे अत्यंत जवळून त्यांनी क्रांतिकारी बघितलं. क्रांतिकारक काम कसे करतात, त्यांचं काम कसं चालतं, विचारधारा कशी चालते आणि मग प्रश्न आणि समस्या त्यांच्यापुढे काय येतात हे त्यांनी जवळून बघितलं. मग त्याच्या पुढचा प्रसंग लगेच जाऊ आपण. मग दुसरं झालं, डॉक्टर वैद्यकीय शिक्षण झालं, वैद्यकीय प्रमाणपत्र मिळालं आणि ते महाराष्ट्रात परत आले. नागपूरला काँग्रेसच्या वेगवेगळ्या त्यावेळेच्या काँग्रेसच्या वेगवेगळ्या कार्यक्रमात त्यांनी मोठ्या हिरिरीने भाग घ्यायला सुरुवात केली, स्वातंत्र्य लढ्यात भाग घेतला आणि जानेवारी 21 मध्ये काँग्रेसनी असहकार आंदोलनाची घोषणा केली की बस आता असहकार आंदोलनाने आपण स्वातंत्र्य मिळवायचं असं त्यांनी घोषणा केली. विदर्भाच्या पूर्ण पट्ट्यामध्ये आणि मध्य भारतामध्ये डॉक्टरांनी अत्यंत जाज्वल्य असं भाषण करायला सुरुवात केली. गावोगाव पिंजून काढायला लागले. त्यांचं भाषण इतकं तीव्र होतं की सरकारला त्याची दखल घ्यावी लागली आणि मध्य भारतातल्या त्यावेळेच्या सरकारला यांना आता अटक केली पाहिजे इतपसून 5 जणांपेक्षा जास्ती लोक तिकडे जमावबंदी ज्याला आपण म्हणतो अशी घोषणा त्यांनी केली.
पण डॉक्टर कुठले थांबायला? डॉक्टरांचा सपाटा चालू होता. आज हे गाव, उद्या ते गाव, परवा ते गाव असं सुरूच होतं. आणि या सगळ्या प्रसंगात डॉक्टरांना शेवटी अटक झाली. आणि स्वाभाविक डॉक्टर असं म्हणाले की मी काही वकील ठेवणार नाही, माझी बाजू न्यायालयात मीच मांडली. आणि न्यायालयात त्यांचं जे भाषण झालं ते भाषण ऐकल्यानंतर न्यायमूर्ती डोक्याला हात मारला. ते म्हणाले की तुम्ही बाहेर जे भाषणाचे मुद्दे होते त्याच्यापेक्षा अत्यंत जहाल भाषा आता न्यायालयात वापरली. इतक्या तीव्र भाषणाचा त्यांच्यावर ओघ होता. त्यांना स्वाभाविकरित्या 1 वर्षाची सश्रम कारावास झाला. तो कारावास पूर्ण झाल्यानंतर अनेकांची विचार मंथन केल्यानंतर त्यांच्या असं लक्षात आलं की हा बहुसंख्य हिंदू समाज गुलामीत का गेला, पारतंत्र्यात का गेला, पराभूत का झाला किंवा पराभूतच्या मानसिकतेत का गेला, तर हा बहुसंख्य असणारा हिंदू समाज हा एकत्र येत नाही, एकसंघ राहत नाही. जर एकत्र राहिला तर त्याची एक ताकद आहे. पण नुसतं एकत्र येऊन चालेल का? तर एकत्र अनेक जण येतात आणि मग त्या एकत्र येण्याला देखील मग विचित्र स्वरूप येऊ शकतं. तर नुसतं एकत्र येऊन चालणार नाही, तर ती संस्कारित असले पाहिजे. त्यामुळे एकत्र येणं आणि संस्काराने एकत्र येणं अशा दोन्ही गोष्टी करण्यासाठी त्यांनी एका संस्थेची स्थापना केली. ते म्हणजे राष्ट्रीय स्वयंसेवक संघ. गमतीचा भाग आहे, या राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे नाव देखील प्रत्यक्ष जन्मानंतर 6 महिन्यांनी त्यांनी दिलेले आहे. नाहीतर बरेच वेळा आपण सगळीकडे बघतो की काय एखादी संस्था सुरू करायची असेल तर अध्यक्ष, उपाध्यक्ष, कोषाध्यक्ष कोण, आणि मग त्याच्यामध्ये एक चढावड असते की मी अध्यक्ष होईल का तू होशील, का तू कोषाध्यक्ष होशील की मी होईल, याची चढावड असते. मग कोणी व्हायला पाहिजे आणि कोणी व्हायला नको याच्यामध्ये एक स्पर्धा लागते आणि मग गावामध्ये देखील स्पर्धा लागते. पण याचं कुठलेही डॉक्टरांनी वैशिष्ट्यपूर्ण असं आहे की ते केलं नाही. याची प्रत्यक्ष निर्मिती केल्यानंतर 6 महिन्यांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघ असं त्याचं नामकरण, त्याला साध्या भाषेत बारसं म्हणतो आपण, ते केलं. हे वैशिष्ट्य आहे आपलं. तर शाखा सुरू झाली म्हणजे एक सोपं तंत्र. तरुण 14-15 त्यावेळेचे विद्यार्थी होते, साधारणतः 15-16 वयोगटाचे होते. त्यांनी एकत्र यायला लागले, एकत्र खेळणं सुरू झालं. खेळ, व्यायाम आणि आठवड्यातनं 2 दिवस की ज्याला त्यावेळेला राजकीय चर्चा असं म्हटलं जायचं. राजकीय चर्चा व्हायची म्हणजे त्यांचं बौद्धिक चालू झालं. आणि हळूहळू या 6 महिन्यानंतर राष्ट्रीय स्वयंसेवक संघ असं त्याचं नामकरण झालं. हे अत्यंत वैशिष्ट्यपूर्णरित्या त्याचं सुरुवात झाली. आणि प्रत्यक्ष 15 वर्षाच्या फक्त कालखंडामध्ये डॉक्टरांनी अक्षरशः रक्ताचं पाणी करून उत्तरेपासून दक्षिणेपर्यंत आणि पूर्वेपासून पश्चिमेपर्यंत राष्ट्रीय स्वयंसेवक संघ पसरवला. आणि जेव्हा 1940 साली डॉक्टरांचं निधन झालं तेव्हा वर्णन असं आहे, संपूर्ण देशाच्या सगळ्या कानाकोपऱ्यातल्या प्रांतामध्ये संघाच्या शाखा पोहोचलेल्या होत्या. अक्षरशः 15 वर्षाच्या कालखंडामध्ये प्रचंड मोठी ताकद डॉक्टरांनी उभी केली. मग नंतरचा कालखंड होता गुरुजींचा, म्हणजे जे द्वितीय संस्थान. व्यासपीठावर उपस्थित आजच्या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे आदरणीय हरिभक्तीपरायण श्री चैतन्य महाराज, इतर सर्व मान्यवर व समोर बसलेले माझे श्रोते वर्ग यांना माझा सादर नमस्कार. तर मी आज आपल्या समोर विषय मांडणार आहे पंचपरिवर्तन. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने त्यांच्या शताब्दी वर्षानिमित्त आपल्या देशाला दिलेली भेटवस्तू म्हणजे पंचपरिवर्तनाची पंचसूत्री. तर मंडळी, आज मी इथे उभी आहे ती कोणाला उपदेश द्यायला नक्कीच नाही. आपण आपल्या रोजच्या संसारात, शेतीवाडीत आणि कामात इतके व्यस्त झालो आहोत की आपल्याला निवांत बसून काही गोष्टींवर विचार करायला वेळच मिळत नाही. तर आज 15 ऑगस्ट 1947 ला आपला देश स्वतंत्र झाला. तर आज आपण इथे जमलोय तर आपल्या घरातल्या, आपल्या समाजातल्या अशा काही खूप सोप्या पण खूप महत्त्वाच्या गोष्टी ज्यांच्यावर आपण बोललं पाहिजे. तर आज आपण आपला भारत देश खूप पुढे घेऊन चाललोय. पण विचार करा, नक्की देश बदलणं म्हणजे काय? तर आपण स्वतःचं घर, स्वतःचं गाव बदलणं. तर आज मी तुम्हाला अशा 5 खूप सोप्या गोष्टी सांगणार आहे ज्या जर आपण आपल्या रोजच्या जगण्यात आणल्या तर आपलं गाव, आपलं घर, आपला समाज हा सुखी आणि समृद्ध होईल. तर त्याची पहिली गोष्ट म्हणजे सामाजिक समरसता. तर मंडळी, सामाजिक समरसता दुसरं तिसरं काही नसून आपण आपल्या समाजातल्या, आपल्या परिसरातल्या प्रत्येक नागरिकाला, मग तो कोणत्याही जातीचा असो, त्या प्रत्येक माणसाला आपल्या कुटुंबातल्या माणसासारखं मान सन्मान देणं. कारण कामाचा दर्जा कोणताही असो, प्रत्येक कष्टकरी माणसाला आपल्याला प्रेमाने आणि आदराने हाक मारता आली पाहिजे.
म्हणजेच माणूस म्हणून माणसाशी माणसासारखं वागणं म्हणजे खरी सामाजिक समरसता. तर दुसरी गोष्ट म्हणजे आपल्या गावात हरिनामाचा सप्ताह किंवा कोणताही सण किंवा सार्वजनिक उत्सव असतो तेव्हा कोणताही लहान मोठा गरीब श्रीमंत न बघता सर्वांनी एकत्र बसून पंक्तीत बसून भोजनाचा आनंद घेतला पाहिजे. जेव्हा आपल्या घरातील लहान मुलं आपल्या आई वडिलांना सगळ्यांना एकत्र बसताना बघतात तेव्हा त्यांच्या मनात ही विषमतेची दरी कधीच उभी राहत नाही. तिसरी गोष्ट म्हणजे आपल्या गावातल्या कोणत्या कुटुंबावर दुःख आलं किंवा संकट आलं तर त्याच्या मदतीसाठी आपलं कुटुंब सर्वात आधी धावून गेलं पाहिजे. कारण संकटाच्या काळात माणसाला माणसासारखी मिळालेली साथ हीच खरी सामाजिक समरसता आणि हाच खरा धर्म. त्यामुळे हे सगळं कधी शक्य आहे जेव्हा आपलं कुटुंब एकत्र असेल, जेव्हा आपल्या कुटुंबातील संस्कार मजबूत असतील तेव्हा हे शक्य आहे. त्यामुळे सामाजिक समरसतेचा खरा पाया हे आपलं कुटुंब आहे आणि या कुटुंबाच्या उंबरठ्यातूनच सुरू होणारं आपलं दुसरं महत्त्वाचं मूल्य म्हणजे पर्यावरण संरक्षण. तर मंडळी, पर्यावरण संरक्षण म्हणजे खूप काही मोठं रॉकेट सायन्स नाहीये. आपण आपल्या रोजच्या जगण्यामध्ये काही नियम लावले तर आपण आपल्या निसर्गाची खूप मोठी सेवा करू शकतो. तर आपण त्यासाठी काय करू शकतो? पहिली गोष्ट म्हणजे अगदी आपण आपल्या गल्लीच्या कोपऱ्यावर जाण्यासाठी किंवा अगदी जवळ अंतरावर जाण्यासाठी कोणीही गाडी न्यायची नाही असा सर्वांनी नियमच लावायचा. यामुळे काय होईल? इंधनाची बचत देखील होईल आणि आपला व्यायामही होईल. त्याचप्रमाणे घरातील लहान मुलांना आपल्या घरातून किंवा बेडरूम मधून बाहेर पडताना सर्वांना लाईट, फॅन, एसी बंद करून बाहेर पडण्याची सवय लावायची. दुसरी गोष्ट म्हणजे प्लास्टिक. बाहेर जाताना, विशेषतः बाजारात किंवा प्रवासाला जाताना आपल्यासोबत कापडी पिशवी आणि पाण्याची बॉटल घेऊन जावी. त्याच्यामुळे काय होईल? बाजारातलं प्लास्टिक आपल्या घरात येणारच नाही. तिसरी गोष्ट म्हणजे रोज जेवताना आपल्या ताटात हवं तेवढं अन्न घ्यायचं आणि मुलांना तशी शिस्तच लावायची. तू जर तुझ्या ताटात एकही अन्न वाया घालवलास तर तुला शिक्षा. त्यामुळे तो ते रागात करेल पण नकळतपणे तो आपल्या निसर्गाची सेवाच करेल. कारण अन्न वाया घालवणं ही देखील निसर्गाची हानीच आहे. त्याचप्रमाणे रोज आपण आपल्या घरामध्ये पूजा करतो, त्याच्यासाठी आपण फुलं वापरतो, तर त्या फुलाचं दुसऱ्या दिवशी निर्माल्य होतं. ती आपण काय करतो? तर ती आपण स्वतः नदीच्या पात्रात सोडून देतो. तर ती नदीच्या पात्रात न सोडता आपल्या घरातल्या कुंडीमध्ये किंवा झाडांच्या मुळाशी टाकलं पाहिजे. त्यामुळे नदीचं पात्र देखील स्वच्छ होईल आणि आपल्या झाडांना नैसर्गिक खत सुद्धा मिळेल. तर विचार करा, पाणी वाचवणं, कचऱ्याची विल्हेवाट करणं, झाडं लावणं, ती जगवणं यासाठी कोणत्या सरकारच्या निधीची गरज आहे का? तर मुळीच नाही. हे कधी शक्य आहे? जेव्हा आपल्या कुटुंबातल्या या छोट्या छोट्या नियमांनी शक्य आहे. त्यामुळे पर्यावरण संरक्षणाची खरी सुरुवात ही देखील आपल्या कुटुंबातूनच होते. आणि जेव्हा अशा सवयींनी आपलं कुटुंब समृद्ध होतं तेव्हा आपल्या मनात एक महत्त्वाचा विचार रुजतो, तो म्हणजे स्वबोध. तर आता स्वबोध म्हणजे काय? अगदी 15-20 सेकंदात सांगायचं झालं तर स्वबोध म्हणजे स्वतःची भाषा, स्वतःची संस्कृती, आपला इतिहास आणि आपली जीवन पद्धती याबद्दल असलेला आदर आणि स्वाभिमान म्हणजे स्वबोध. आता इतर देशातील लोक आपल्या देशातील योग, आयुर्वेद, संयुक्त कुटुंब पद्धती त्यांच्या देशात आत्मसात करायला बघत आहेत. मग आपण आपल्या मुलांना या आधुनिकतेच्या नावाखाली कसं विसरून चालेल? पण हा स्वाभिमान आपल्याला केवळ विचारातच ठेवायचा नाहीये, तर तो आपल्या रोजच्या जगण्यात, रोजच्या वागण्यात कसा आणायचा याबद्दल विचार करायला हवा. तर त्यासाठी आपण काय करू शकतो? तर पहिली गोष्ट म्हणजे स्वभाषा. घरात मुलांशी संवाद साधताना किंवा रोजच्या व्यवहारात आपल्याला आपल्या मातृभाषेतूनच अभिमानाने बोलता यायला पाहिजे. इंग्रजी शिकणे ही काळाची गरज आहे, पण आपल्या मातृभाषेतून बोलणे हा आपला संस्कार आहे आणि हे घरातूनच सिद्ध करायचं. दुसरी गोष्ट म्हणजे स्वदेशी वस्तू. सण असो, उत्सव असो किंवा कोणताही कार्यक्रम असो, आपल्या घरात अगदी आपण थोडक्यासाठी आपण मॉल्स किंवा ऍप्स वरून खरेदी करतो, त्याऐवजी आपण आपल्या स्थानिक दुकानदाराकडून ही सगळी खरेदी केली पाहिजे. यामुळे आपल्या देशातल्या कारागिरांना आपण स्वावलंबी करणार आहोत. तिसरी गोष्ट म्हणजे वेशभूषा. आधुनिक कपडे जरूर घालावे, पण पारंपरिक ठिकाणी किंवा सार्वजनिक ठिकाणी एखादा उत्सव असेल तेव्हा आपल्याला आपला पारंपरिक वेशच परिधान करता यायला पाहिजे. जेव्हा लहान मुलं आपल्या आई वडिलांना या अशा पारंपरिक वेशात दिमाखात वावरताना जेव्हा बघतात ना, तेव्हा त्यांच्या मनात आपल्या संस्कृतीविषयी गोडी निर्माण होते. चौथी गोष्ट म्हणजे भ्रमण. आपण वर्षातून एकदा तरी बाहेर फिरायला जायचा बेत असतो, तर आपण परदेशात न जाता आपल्या देशातल्या ऐतिहासिक वास्तू, किल्ले, मंदिर हे पाहण्याची सवय लावायची. यामुळे आपल्या मुलांना आपल्या महान
प्रत्यक्ष ओळख होते. तर आपली भाषा टिकवणं, आपल्या देशातल्या कारागिरांना आर्थिक बळ देणं किंवा आपल्या संस्कृतीचा अभिमान असणं, यासाठी कोणत्याही क्रांतीची गरज नाहीये. यासाठी आपलं कुटुंब या सर्व गोष्टींची सुरुवात स्वतः आपल्या कुटुंबापासून करेल तेव्हा हे शक्य आहे. त्यामुळे स्वबोध आणि स्वाभिमानाचा खरा उगम देखील आपल्या कुटुंबातूनच होतो. आणि आपल्या मनात जेव्हा आपल्या संस्कृतीबद्दल अभिमान जागा होतो तेव्हा आपल्या खांद्यावर एक महत्त्वाचं मूल्य येतं, ते म्हणजे नागरी कर्तव्य. आपला भारत देश हा एखादा चांगल्या नेत्यामुळे किंवा कडक कायद्यांमुळे मोठा होत नाही, तर तो तिथल्या सामान्य नागरिकांच्या रोजच्या शिस्तीमुळे मोठा होत असतो. तर नागरी कर्तव्य म्हणजे काही सीमेवर जाऊन लढणंच नव्हे, तर आपण आपल्या देशातल्या माणसांचा, आपल्या देशाचा आदर करणं म्हणजे नागरी कर्तव्य. तर आपण त्यासाठी काही नियम लावू शकतो आपल्या घरात. तर त्यातली पहिली गोष्ट म्हणजे सर्वांनी बाहेर जाताना, आता आपण टू व्हीलर किंवा कार वापरतो बाहेर जाण्यासाठी, तर सर्वांनी नियमच लावायचा की हेल्मेट आणि सीट बेल्ट लावल्याशिवाय बाहेर कुठेही जायचं नाही आणि वाहतुकीच्या सर्व नियमांचं काटेकोरपणे पालन करायचं. जेव्हा कारमध्ये मागे बसलेला मुलगा आपले बाबा समोर सिग्नल आलंय म्हणून थांबतात, हे जेव्हा तो बघतो तेव्हा त्याच्या मनात आपल्या देशाच्या कायद्याबद्दल आदर निर्माण होतो. दुसरी गोष्ट म्हणजे आपण जेव्हा आंदोलन, मोर्चे निघतात तेव्हा लोक काय करतात, सरकारी बसेसवर किंवा सार्वजनिक वाहनांवर दगडफेक करतात. त्यांना वाटतं की आपण सरकारचा निषेध करतोय, पण त्यांना हे कळत नाही की ज्या वस्तू सार्वजनिक वस्तू आहेत त्या आपल्याच टॅक्सेस मधून बनलेल्या असतात. त्यामुळे आपण नकळतपणे आपल्याच खिशाला ताण देतोय. तसेच रस्त्यावर एखादा अपघात झाला असेल तर आपल्या मनात पहिला विचार काय होतो, मी जर पुढे मदतीला धावून गेलो तर पोलीस मलाच पकडतील. पण आता आपला कायदा आणि पोलीस आपल्या सुजाण नागरिकाला पकडूच शकत नाही, उलट त्याचा सन्मान केला जातो. त्यामुळे ही भीती मनात ठेवून व्हिडिओ किंवा रील्स बनवण्यापेक्षा त्या अपघातग्रस्ताला आपण पहिल्या तासामध्ये हॉस्पिटलमध्ये पोहोचवलं पाहिजे. कारण एखाद्याचा जीव वाचवणं यापेक्षा मोठं नागरी कर्तव्य नाही. त्याचप्रमाणे मतदानाचं महत्त्व. आपण काय म्हणतो, मतदान आहे, सुट्टी आहे तर बाहेर फिरायला जावं, पण पहिले मतदान करू. संपूर्ण कुटुंबाने सगळ्यांनी एकत्र जाऊन एकत्र मतदान करायचं आहे. कारण आपण एका लोकशाहीचा भाग आहोत आणि मतदान करणं हे देखील सर्वोच्च नागरिक कर्तव्य आहे. तर या राष्ट्रीय शिस्तीचं पालन करणं किंवा आपल्या संस्कृतीबद्दल अभिमान असणं, यासाठी कोणी आपल्याला सांगण्याची गरज आहे का, तर मुळीच नाही. ह्या सगळ्याला गरज आहे, कारण आपलं जर एक कुटुंब सजग असेल तर हे सगळं शक्य आहे. त्यामुळे नागरी कर्तव्याची शाळा ही आपलं कुटुंबच आहे. तर आता पर्यावरण संरक्षण झालं, नागरी कर्तव्य झालं, स्वबोध झालं, सामाजिक समरसता झाली, तर या सगळ्या मूल्यांना एकत्र बांधून ठेवणारा एक महत्त्वाचा घटक आहे, तो म्हणजे कुटुंब प्रबोधन. मंडळी, आज शोकांतिका काय आहे माहितीये, आज लोकांचे सोशल मीडियावर हजारो फॉलोअर्स आहेत, पण घरातला संवाद हरवत चाललाय. आज एकाच छताखाली एकाच सोफ्यावर 4 जण बसली आहेत, पण प्रत्येकाच्या हातात एक दुसराच माणूस आलेला आहे. प्रत्येक जण त्याच्या स्क्रीन मध्ये हरवलेले आहे. यामुळे घरातली नाती तुटतात, घरातला संवाद हरवतोय. आज शहरांमध्ये वृद्धाश्रमांची संख्या का वाढत आहे, कारण आपण आपल्या मुलाला मोठ्या शाळेमध्ये प्रवेश घेऊन देतो, पण त्यांना मोठ्यांचा आदर कसा करायचा हे शिकवत नाही. जर आपण आपल्याच आई वडिलांना सांभाळले तर आपल्याच आई वडिलांना आज आपण आपल्या घरात सांभाळले नाही, तर हीच लहान मुलं उद्या पुढे जाऊन आपल्याला वृद्धाश्रमात टाकायला मागचा पुढचाही विचार करणार नाहीये. तर यासाठी आपण काही उपाय करू शकतो. तर रोज रात्री जेवताना किंवा जेवल्यानंतर अर्धा तास सगळ्यांनी आपापला फोन ठेवून एकत्र बसायचं आणि गप्पा मारायच्या. मग त्या रोजच्या व्यवहारातल्या कोणत्याही गप्पा असो, यामुळे संवाद वाढतो. दुसरी गोष्ट म्हणजे आपण आपले जे घरात आपले सासू सासरे म्हणजे त्यांचे आजी आजोबा आहेत, त्यांच्या जवळ आपल्या लहान मुलांना बसू द्या, त्यांच्या गोष्टी ऐकू द्या, त्यांचे पाय चेपू द्या. आपणही त्यांच्या म्हणजे आपल्या आई वडिलांची, आपल्या सासू सासऱ्यांची सेवा करूया. जेव्हा मुलं आपल्या आई वडिलांना त्यांच्या आजी आजोबांची सेवा करताना बघतात तेव्हा त्यांच्या मनात वृद्धाश्रमाचा विचार कधीच शिवणार नाही. तिसरी गोष्ट म्हणजे आठवड्यातून सुट्टी असते ती म्हणजे रविवारची, तर त्या दिवशी कोणीही मोबाईल बघणार नाही, कोणीही टीव्ही बघणार नाही असा नियम करायचा. त्याऐवजी आपण घरात बसून पत्ते खेळूया, कॅरम खेळूया किंवा बाहेर जाऊन बॅडमिंटन खेळूया, अशी काहीतरी ऍक्टिव्हिटी आपण करायला पाहिजे. जेव्हा आपल्या घरातल्या आजी आजोबा, मुलं, आई बाबा एकत्र खेळतात, हसतात, तेव्हा नाती टिकतात, तेव्हा संवाद वाढतो, त्यामुळे घर तुटण्याचा विषयच येत नाही.
तर मंडळी, हा पंचपरिवर्तनाचा म्हणजे सामाजिक समरसता, पर्यावरण संरक्षण, स्वबोध, नागरी कर्तव्य आणि या सगळ्याचा पाया असलेलं कुटुंब प्रबोधन हा विचार दुसरा काही नसून आपल्या कुटुंबाला जोडणारा विधाता आहे. जेव्हा माझं कुटुंब सुधारेल तेव्हा हा समाज सुधारेल आणि जेव्हा हा समाज सुधारेल तेव्हा माझा भारत देश पुन्हा एकदा ताठ मानेने उभा राहील. तर आज याच क्षणी आणि याच कुटुंबापासून आपण आपल्याला परिवर्तनाची सुरुवात करूया. इथेच मी तुमची रजा घेते. मला इथे बोलायची संधी दिल्याबद्दल आयोजकांचे आभार. घोषित असं सुंदर असं भाषण केलं आणि सर्व रोमांचित झालेले दिसत आहेत. जाती जाती विसरून जाऊ आणि सारे हिंदू आपण एकत्र होऊ. जर समान नागरी कायदा जर भारतामध्ये म्हणजे आपल्या महाराष्ट्रामध्ये जर आला, सध्या समान नागरी कायदा हा उत्तराखंड, गुजरात आणि एक कोणते राज्य आहे, अशा 3 राज्यांमध्ये हा समान नागरी कायदा आलेला आहे. आणि हा समान नागरी कायदा असं सांगतो की जसं सर्वांना एकच अधिकार म्हणजे एकच नियम राहील. म्हणजे आपण जसे एकच विवाह करतो तसं मुस्लिमांना देखील एकच विवाह हा बंधनकारक राहील याच्या पुढे. तरी तो माझी विनंती आहे शासनाला की हा लवकरात लवकर महाराष्ट्रामध्ये समान नागरी कायदा आणावा अशी माझी शासनाला विनंती राहील. हरी महाराज यांनी एक विनंती केली आहे, म्हणजे रक्तदान करण्यासाठी त्यांनी एक विनंती केलेली आहे आणि त्यांची इथे क्लिप आलेली आहे, ती आपण सर्वांनी इथे ऐकायची आहे. वंदे मातरम, वंदे मातरम, सुजलां सुफलां मलयज शीतलां शस्यश्यामलां मातरं, वंदे मातरं, शूरजोत्स्ना पुलकितयामिनी, पुल्लकुसुमितं द्रुमदलशोभिनी, सुवासिनी सुमधुरभाषिणी, सुखदां वरदां मातरं, वन्दे मातरम्. कोटि कोटि कंठ कल कल निनाद कराले, कोटि कोटि तुझे धृत कर जलवाले, अबलाके नमाले तबले, बहुबलदायिनी नमामि दायिनी, रिपुदलवारिणी मातरं, वन्दे मातरम्. तुम्ही विद्या, तुम्ही धर्म, तुम्ही रीती, तुम्ही मर्म, त्वमी प्राणा शरीरे, गाऊदे तुम्ही मा शक्ती, हृदये तुम्ही मा भक्ती, तोमारई प्रतिमा गणी मंदिरे मंदिरे, वंदे मातरम्. त्वमी दुर्गा दश प्रहरणधारिणी, कमला कमलदल विहारिणी, वाणी विद्यादायिनी, नमामि त्वां नमामि कमलां अमलां अतुलां सुजलां सुफलां मातरं, वन्दे मातरम्. श्यामलां सरलां सुष्मितां भूषितां, धरणीं भरणीं मातरं, वन्दे मातरम्. वन्दे मातरम्. भारत माता की जय. तर मित्रांनो, हिंदू संमेलन मधीलच हा व्हिडिओ आहे आणि त्याच्यामध्ये आपल्याला एवढे व्हिडिओ ॲड करता आले नाही, त्यामुळं हा दुसरा व्हिडिओ आपण बनवलेला आहे. तर मित्रांनो, हिंदू संमेलन आहे तो कार्यक्रम आता समाप्त झालेला आहे. तर मित्रांनो, व्हिडिओ आवडल्यास आपल्या बोक्षेकर आर्ट पेंटिंग यूट्यूब चॅनलला
सबस्क्रायबर लाईक शेअर नक्की करा. भेटूया अशाच नवनवीन व्हिडिओमध्ये. धन्यवाद.